सत्यशोधक चळवळीचे प्रणेते क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्रपणाचं अभिवादन या ठिकाणी मी करतो. ज्यांच्या विचारधारेतून आणि ज्यांच्या चळवळीतून केवळ आपल्या महाराष्ट्राला नव्हेच तर देशाला एक वेगळी वैचारिक दिशा मिळाली आणि विशेष करून स्त्रियांचा हक्क, स्त्रियांचं शिक्षण या संदर्भामध्ये त्यांनी रचलेला पाया आपल्या महाराष्ट्रासाठी गौरवास्पद, अभिमानास्पद पण आहेच, परंतु संबंध विश्वासाठी सुद्धा एक वेगळा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारसरणीतून त्या कालावधीमध्ये मिळाला. शेतकरी, शेतकऱ्यांचं हित, बहुजनांचं हित या साऱ्याच गोष्टीवरती त्यांनी लक्ष फार मोठ्या प्रमाणावरती केंद्रित केलेलं होतं. आज आपण जो काय मूलभूत प्रश्न या ठिकाणी विचारतात की महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्टपणाची भूमिका मी वारंवार वेळोवेळीच त्या ठिकाणी मांडली. ते आरक्षण दिलं जात असताना ते कायद्याच्या कसोटीवरती टिकलं गेलं पाहिजे. 2 वेळा दिलं गेलेलं आरक्षण दुर्दैवाने उच्च न्यायालयामध्ये एकदा आणि एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकलं नाही. त्यामुळे यावेळेला देताना मात्र ते कायद्याच्या कसोटीवरती टिकलं पाहिजे आणि आरक्षण देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, या संदर्भातली स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. सुप्रियाताईंनी काल एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सरकारमध्ये सहभागी असून जर मंत्री व्यासपीठावर जाऊन आपली भूमिका मांडत असेल तर त्यांना मंत्रिमंडळात ही भूमिका मांडायला पाहिजे, परंतु त्यांना तिकडे जावं लागतं. याचाच अर्थ मंत्रिमंडळात कुठल्याही प्रकारचा समन्वय नाही. एक असं आहे की मंत्रिमंडळामध्ये भुजबळ साहेबांसारखे ज्येष्ठ मंत्री की जे जवळपास 1991-92 सालापासून राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये काम करत आहेत, त्यामुळे मंत्रिमंडळाचं कामकाज, रूल्स ऑफ बिझनेस भुजबळ साहेबांना पूर्णपणे ज्ञात आहे, ते स्पष्ट बघत आहेत. त्याच्यामुळे मंत्रिमंडळामध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडली असेल, परंतु एखादं नेतृत्व ज्या वेळेला वेगवेगळ्या कारणांनी समाजाच्या पुढे जात असतं त्यावेळेला त्यांना त्यांची भूमिका मांडावी लागतच असते. मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळामध्ये सीमित असलेले विषय हा एक भाग झाला आणि मंत्रिमंडळाच्या बाहेर प्रत्येकाचं आपापलं जे काही कामकाज असतं, काम असतं, त्या संदर्भामध्ये प्रत्येकाला आपल्या मोठेपणाने त्या ठिकाणी बोलण्याचा हा अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे. आता संजय राऊतांसारखी अलीकडच्या कालावधीमध्ये कारण त्यांना गँगवार हा शब्द कदाचित त्यांच्या आयुष्यामध्ये जोडला गेलेला शब्द असेल, त्यांच्या विचारसरणीमध्ये काम करत आल्यामुळे, त्यामुळे कदाचित त्यांना ते शब्दप्रयोग करावंसं वाटलं असेल. सर, तेच संजय राऊत असं म्हणतात की 5 राज्यांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि अजित पवार गटात देखील अनेक बडे नेते आहेत, त्या बडे नेत्यांना खरं तर प्रचारासाठी डावललं जात आहे असा आरोप त्यांच्याकडनं केला होता. एक असं आहे की आम्हाला कुठे काय डावललं जाते याच्यावरती फार लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता संजय राऊतांना नाही. त्यांनी त्यांचा पक्ष तो कसा सावरायचा, लोकसभेच्या निवडणुकीला कसं सामोरं जायचं यावरती अधिक लक्ष केंद्रित केलं तर बरं होईल असं मला स्वतःला वाटतं. भारतीय जनता पक्ष या वेगवेगळ्या राज्यामध्ये निवडणुका लढत आहे. भारतीय जनता पक्ष निवडणुकीचा प्रचार करण्यामध्ये किंवा त्यांचं प्रचाराची धाटणी किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून झालेली कामं, त्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेली कामं, या संदर्भामध्ये ते त्यांची भूमिका मांडण्यामध्ये अतिशय सक्षमपणाने ते पार पाडत आहेत. महाराष्ट्रामध्ये आज आम्ही एनडीएमध्ये त्या ठिकाणी घटक आहोत, त्यामुळे उर्वरित राज्यामध्ये आम्ही गेलंच पाहिजे असं त्याच्यामध्ये काय मानण्याचं काही कारण नाही. सर, तुम्ही आता सांगितलं की ओबीसी हक्कांना आरक्षण ही भूमिका आहे, पण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तुमचे तर एक सहकारी यांचं एक पुण्यात विधान आहे की राष्ट्रवादीमुळे 2014 नंतर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार आलं नाही आणि त्याच्यामुळे मराठा आरक्षण जे मी दिलं होतं ते टिकवलं गेलं नाही. हे खरंच कितपत आहे? पृथ्वीराज चव्हाण एक ज्येष्ठ राजकारणी आहेत असं मी इतके दिवस मानत होतो, परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांना हा विनोद काय सुस्थिती काय मला कळलं नाही. 2014 सालामध्ये मी मंत्रिमंडळामध्ये होतो आणि समिती नेमली गेली, मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं आणि त्याच्यानंतर उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही. त्यामुळे 14ला सत्ता गेल्याच्यानंतर टिकलं नाही किंवा राष्ट्रवादीमध्ये टिकलं नाही हे बोलण्याच्या पाठीमागे नेमका त्यांचा हेतू काय ते मला कळू शकला नाही. एक बाब नक्की आहे की 2014 सालामध्ये काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागितलेल्या जागांच्या वरती पहिले उमेदवार जाहीर केले. मी त्याला प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष होतो. आमच्याकडून आम्हाला गाफील ठेवून कुठल्या जागा आम्हाला पाहिजेत त्याची माहिती काढून घेतली आणि आत्तापर्यंतचा प्रघात आहे की ज्यावेळेला निवडणूक पूर्व 2 प्रमुख राजकीय पक्षांची युती किंवा आघाडी होत असते त्यावेळेला ती जाहीर झाल्याच्यानंतरच उमेदवार घोषित करत असतात. पण पृथ्वीराज चव्हाण ना काही सुपारी देऊनच दिल्लीवरनं पाठवण्यात आलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये काम करायचं
त्याच्यामुळे निवडणूक पूर्व युती त्यावेळेला होऊ शकली नाही. काँग्रेसकडनं ते जाहीर झालं आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी असेन, आदरणीय प्रफुल्लभाई असतील, त्यावेळेचे उपमुख्यमंत्री अजितदादा, आम्ही राजभवनावरती जाऊन आम्ही त्यावेळेला, कारण निवडणुका जर का आम्ही सोबत लढणार नसू, अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली होती, त्याच्यामुळे मग सत्तेला चिकटून राहण्यामध्ये कुठलाही अर्थ नव्हता. म्हणूनच त्यावेळेला सरकारमधून बाहेर पडण्याचा आम्ही निर्णय कॉन्शियसली आणि शीर्षस्थ नेतृत्वाशी चर्चा करून आम्ही त्यावेळेला घेतलेला होता. दादा, हेच पृथ्वीराज चव्हाण असे म्हणतात आहेत की खरं तर राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात मी काही कडक निर्णय घेतले. 2014 सालचं आमचं सरकार आहे ते राष्ट्रवादीने पाडलं असं पृथ्वीराज चव्हाण. असं आहे की पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारमध्ये सुद्धा सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील होते. काँग्रेसही सहकाराच्या वरती अवलंबून मोठ्या प्रमाणावरती आहे. मी मगाशी या ठिकाणी सांगितलं की ज्या हेतूने पृथ्वीराज चव्हाण राज्यामध्ये आले, जी काय आघाडीच्या सरकारची लय बिघडली, स्वर्गीय विलासराव देशमुख, मी सांगितलं की आत्तापर्यंतच्या कोएलिशन गव्हर्नमेंटचे सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून विलासरावांच्याकडे मी अतिशय आदराने पाहतो. आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबसुद्धा कोएलिशन गव्हर्नमेंटचे मुख्यमंत्री कसे असावेत त्याचाही आदर्श त्यांनी दिला. अशोकराव चव्हाण यांनीसुद्धा उत्तम काम केलं. पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सतत पाण्यामध्ये बघतच त्यांचा कारभार त्या ठिकाणी करत आलेले होते. त्याचा परिणाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा काँग्रेसला भोगावा लागला. आज काँग्रेस राज्यामध्ये 4थ्या क्रमांकावरती जी गेली त्याला कारण कोण असेल तर ते पृथ्वीराज चव्हाण आहेत. जस्टिस शिंदेची समिती जी आहे ती आता बरखास्त करावी अशी मागणी छगन भुजबळांनी केली. मराठवाड्याचं त्यांना काम दिलं होतं ते पण निजामशाही नव्हती तपासण्यासाठी, मात्र त्यांना राज्यभरात केलं आणि नुकतंच सध्याचे काही दाखले समोर येतात त्याच्यामध्ये खोटी प्रमाणपत्र जास्त प्रमाणात दिली जात आहेत, पुरावे दिले जातात. त्यामुळे ती समिती बरखास्त करावी, यासोबतच जे पुरावे दिलेले आहेत आणि प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत ते देखील रद्द करावेत अशा पद्धतीची भुजबळांची मागणी. पक्षाची काय भूमिका आहे? एक असं आहे की भुजबळ साहेब वरिष्ठ मंत्री आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विषयावरती ते चर्चा त्या ठिकाणी करतील. समिती नेमण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा निर्णय आणि मंत्रिमंडळाच्या निर्णयासंदर्भात मी कुठलीही भाष्य या ठिकाणी करणार नाही. तुम्ही आता दादांची भेट घेतली मंत्रालयात जाऊन. खरं तर अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. अर्थमंत्री म्हणून दादांसोबत तुम्ही काही चर्चा केली काय सगळ्या अवकाळी? दादांजवळ वेगवेगळ्या विषयावरती चर्चा झाली. एक प्रामुख्याने चर्चा आपण म्हणताय ती खरं आहे की गेले 2-3 दिवस आणि हवामान खात्याने भाकीत केल्याप्रमाणे उद्याचे परवाचे 2-3 दिवस हे अवकाळी पावसाची चिन्ह महाराष्ट्रामध्ये आहेत. अशा वेळेला विशेष करून उत्तर महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा आहे, कोकणामध्ये सुद्धा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, या ठिकाणी रब्बी पिकाचं फार मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे. त्यामुळे त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने ताबडतोब पावलं उचलायला पाहिजेत अशी दादांकडे मी त्या ठिकाणी विनंती केली. त्याचबरोबर ती राजकीय चर्चा हीच होती की उद्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राज्यव्यापी विचारमंथन अधिवेशन हे 2 दिवसाचं कर्जतला त्या ठिकाणी होणार आहे. त्याची पूर्वतयारीची संपूर्ण माहिती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी त्यांच्याकडे दिली. 2 दिवस चालणाऱ्या अधिवेशनामध्ये कुठल्या कुठल्या मुद्द्यांवरती राजकीय चर्चा आपण करणार आहोत. बाहेरचे महनीय वक्तेसुद्धा त्या शिबिरामध्ये त्या ठिकाणी मंथन शिबिरामध्ये आपलं मत त्या ठिकाणी मांडणार आहेत. या संदर्भातली चर्चा करण्यासाठीच आज दादांची भेट त्या ठिकाणी माझी होती. राष्ट्रीय कार्यकारिणी अपात्रतेच्या संदर्भातली सुनावणी सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते. आपल्याकडून उत्तर 40ही आमदारांनी दिलेलं आहे. काय वाटतं, राष्ट्रवादी आमचीच असा दावा केला आणण्याची माहिती? एक तर निवडणूक आयोगाच्या पुढे आमची याचिका त्या ठिकाणी प्रलंबित आहे, सुनावणी सुरू आहे. उद्याही त्या ठिकाणी सुनावणी होईल. देवदत्त कामत यांची सुनावणी त्या दिवशी त्यांचं युक्तिवाद त्या दिवशी अर्धवट राहिला. ते उद्या त्यांचा युक्तिवाद त्या ठिकाणी पूर्ण करतील असं त्या दिवशीच निवडणूक आयोगाच्या न्यायालयामध्ये त्याने त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्यानंतर आमच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आमचा युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू ठेवतील. हा एक भाग झाला निवडणूक आयोगाच्या पुढे सुरू असलेल्या याचिकेच्या संदर्भात. आपण जो मला प्रश्न विचारला तो विधानसभा अध्यक्षांच्याकडे जी त्या ठिकाणी आज याचिका प्रलंबित आहे दोन्ही बाजूच्या, 31 जानेवारीपर्यंत निकाल द्यावा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्या अगोदर नियमितपणाने जे काही सुनावणी माननीय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेतील त्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा सदस्य आपल्या वकिलांच्या मार्फत उपस्थित राहतात. सर, मंथन शिबिरामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आहे. लोकसभेच्या 26 जागा भाजप लढणार
राष्ट्रवादी आणि शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये चर्चा आहे अशा पद्धतीची माहिती. पण शिंदे गट म्हणते की 9 जागा एवढ्या जागा आम्ही राष्ट्रवादीला सोडू शकत नाही, अशा काही नेत्यांनी विरोध केला 9 जागा सोडल्या. कुठल्या नेत्याने विरोध केला मी तर ऐकलं नाही. तुमच्याकडे काय माहिती असेल, नावं मला कळली तर मी आपला खूप आभारी राहीन. देवेंद्रजी फडणवीस भारतीय जनता पक्षाचेच केवळ नेते नाहीत तर महायुतीचे नेते आहेत. मला असं वाटतं की काल त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये जे जे काही प्रसारित झालेलं होतं त्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टपणाचा खुलासा केलेला आहे. आम्ही सगळेजण अधिवेशन संपल्याच्या नंतर तिन्ही पक्षाचे नेते, माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आम्ही एकत्रितपणाने बसू. त्यावेळेला प्रत्येक जागानिहाय वाटपाच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा करू. 45+ हे आमचं उद्दिष्ट आणि आमचा निर्धार आहे. जागा वाटपात कुठल्याही पद्धतीची अडचण त्या ठिकाणी उद्भवणार नाही. सर, मंथन शिबिरामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची तुमची देखील बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काय रिझोल्युशन पास केले जाते? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 30 तारखेला संध्याकाळी त्या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे. त्यामुळे राष्ट्रीय प्रश्न आणि वेगवेगळ्या विषयावरती त्या ठिकाणी चर्चा होईल. सर, उपराष्ट्रपती यांनी काल एक विधान केलेलं. त्यांनी महात्मा गांधींची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केलेली. महात्मा गांधींना महापुरुष, पंतप्रधानांना युग पुरुष असं म्हटलंय. कसं बघतोय तुम्ही? उपराष्ट्रीय पदावरती घटनात्मक एका मोठ्या पदावरती बसलेल्या महोदयांनी जे काय मत त्या ठिकाणी व्यक्त केलं असेल त्याच्याबद्दल मी काही मत त्या ठिकाणी व्यक्त करणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.